मुख्य अलंकाराचे आपण मुख्य दोन प्रकार घेतले होते, बरोबर आहे. म्हणजे त्यातला एक प्रकार आपण घेतला होता. अलंकाराचे दोन प्रकार कोणते आहेत सांगा. आपण वाचन केलं होतं अलंकाराचे दोन प्रकार कोणते कोणते. हात वरती करून उभं राहायचं. जो उत्तर देणार त्याने हात वरती त्या शाळेने. काही काही शाळांची नावं दिसत आहेत मला. दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे शब्द अलंकार आणि दुसरा होता आपण त्याचा आता आज करणार आहोत. जर माझं इंटरनेट व्यवस्थित सुरू झालं तर आपल्याला करता येईल. तो आहे अर्थ अलंकार. मागचे आपण शब्द अलंकाराचे व्याख्या आणि त्यातले बरेचसे भाग आपण घेतले होते. चालू कोड देऊ ना. एक मिनिट सेटिंग होते, आपण करूया. ETNT WK जॉय. आणि त्याचे प्रकार आपण बघितले होते. आता आपण 2 मिनिटात जॉईन आहोत. तर अलंकाराची व्याख्या. अलंकार म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी. आपण व्याकरणात नाही पण एरवी अलंकार म्हणजे काय म्हणतो. अलंकार म्हणजे दागिना, बरोबर आहे. अलंकार म्हणजे दागिना म्हणतो आपण, है ना. मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला, अलंकार म्हणजे दागिना. प्रत्येक माणूस अलंकार का वापरतो, तर त्याला सुंदर दिसण्याला फार आवडतं. तसंच आपल्या भाषेमध्ये पण आहे. आपण वेगवेगळे अलंकार वापरतो. त्याचं कारण असं की आपली भाषा जी आहे ती ऐकायला चांगली वाटावी किंवा ती आपल्याला बोलताना त्याचे भाव आपल्याला स्पष्ट कळावे म्हणून आपण अलंकार वापरतो, बरोबर आहे. एक मिनिट आपण जॉईन झालो इकडे लॅपटॉपला. तर आपण एक मिनिट मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते. काही स्क्रीन शेअर होत नाही या. चला, आपली स्क्रीन शेअर होत नाहीये त्यामुळे मी तुम्हाला असंच शिकवणार आहे. आपण आधी उजळणी घेणार आहोत. ऐकायला येते सगळ्यांना. ऐकायला येते सगळ्यांना ऐकायला येते. तर स्क्रीन मध्ये शेअर होत नाहीये. स्क्रीन मध्ये शेअर होत नाहीये. काय प्रॉब्लेम झालाय तो. होस्ट वगैरे तेव्हा स्क्रीन शेअर होत नाहीये. त्यांनी को-होस्ट म्हणून सेटिंग चेक कर. हेलो मैडम, मेरा स्क्रीन शेयर नहीं हो रहा है.
आप देखो, थोडासा तुम्हाला त्रास होतोय विद्यार्थ्यांना. हा, तर आपण आपली इथं स्क्रीन शेअर होते. सगळ्यांना हॅलो, सगळ्यांना आपली स्क्रीन दिसते का? हात वरती करून सांगा. हा, चला. आपण आज जे आपण अलंकार घेतले होते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण उजळणी करणार. तुम्हाला अलंकाराची व्याख्या आधी वाचून दाखवणार आहे. सगळ्यांना येतो का क्लिअर? मला हात वर सगळ्यांनी आवाज येत असेल तर कळत नाहीये. आवाज येतो ना माझा? थँक्यू. ओके. मागच्या वेळेची आपण उजळणी करणार आणि नंतर पुढे जाणार आहोत. तर आपण बघणार आहोत अलंकार म्हणजे काय. तर व्याख्या गोंधळ नाही. आधी मी वाचते आणि सगळ्यांनी ऐकायचं, कारण हे मागच्या वेळी आपण घेतलं होतं. फक्त उजळणी करायची आपल्याला आणि ऐकायचंय. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, सगळ्यांनी आपलं रेकॉर्डिंग परत परत ऐकायचं, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात राहणार. तर ऐका सगळ्यांनी फक्त. अलंकार म्हणजे कोणते गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा काव्यात्मक साचा होय. मराठीत असलेले बहुतेक अलंकार हे संस्कृत भाषेमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृत मध्ये आहेत तीच नावे आपण मराठी पण दिलेली आहेत. तर अलंकाराचे शब्दालंकार जो आपण मागच्या वेळी केला होता, आणि ह्यावेळी बघणार आहोत आपण अर्थालंकार. बरोबर आहे. तर पहिला शब्दालंकार आपण बघितला होता आणि आज आपण बघणार आहोत अर्थालंकार. तर शब्दालंकार मध्ये जे उपप्रकार आहेत ते मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे. बघा, पहिला आहे यमक. मागच्या वेळी आपण बघितलं होतं यमक कसं जुळवतात ते. आणि यमक कवितेमध्ये यमक हा अलंकार वापरल्यामुळे, शब्द अलंकार वापरल्यामुळे कविता किती अर्थपूर्ण होते हे पण आपण बघितलं. इथे उदाहरण आपण दिलेली आहेत. जाणावं तो ज्ञानी पूर्ण समाधानी निस्संदेह मनी सर्व काळ. त्याच्यामध्ये मी हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे आणि त्यामुळे छान नाद निर्माण झालेला आहे. ह्याला हे यमकचं उदाहरण आहे. नंतरचं आहे पुष्य यमक. त्याचं फक्त उदाहरण वाचून दाखवणार आहे मी. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो. हे पुष्य यमकचं उदाहरण आपण बघितलं होतं. नंतर आपण बघितलं दाय यमक. त्यातलं हा दुसरे जे 2 ओळी आहेत त्या वाचून दाखवणार मी. पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. ळी ळी या अक्षराने आपण हे दाय यमक दाखवलं इथे. नंतर आहे श्लेष. याची व्याख्या बघा, परत एकदा तुमच्यासाठी वाचते मी. एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्याने जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो. त्याचं हे उदाहरण आपण बघितले, ज्याच्यामध्ये झाडीत हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने इथे वापरलेला आहे. पहिला वाक्यामध्ये बघा, सूर्य उगवला झाडीत. आपण मागच्या एक्सप्लेन केलं होतं त्याला, झाडूवाली रस्ता झाडीत. तिसरं वाक्य आहे, शिपाई गोळ्या झाडीत. म्हणजे झाडीत हा शब्द त्यांनी वेगवेगळ्या अर्थाने इथे वापरलेला आहे. हे आहे श्लेष याचं उदाहरण. आता त्याच्यानंतरचं आहे अर्थश्लेष. बरोबर. याच्यामध्ये एकदा व्याख्या परत ऐका. वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दांबद्दल दुसरा अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात, अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात. आता अर्थश्लेषचे आपण उदाहरण दिले, त्यातली मी दोन वाचणार आहेत. तू मलिन आणि कुटील. पण फक्त उजळणी घेतोय. त्याच्यानंतरचा आहे श्लेष मधला सभंग श्लेष. त्याच्यामधलं एक उदाहरण वाचूया. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. ओके. त्याच्यानंतर यमक नंतर आता आलाय अनुप्रास. यमक नंतर आपण काय घेतलं होतं, अनुप्रास घेतलं होतं. आता अनुप्रास म्हणजे काय याची व्याख्या सगळ्यांनी बघायचे, मी वाचते ते ऐकायचे एकदा परत. एखाद्या वाक्यात, हो 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 एक मिनिट, प्रॉब्लेम काय, अनुप्रास. हा, तर अनुप्रासची व्याख्या वाचते. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती म्हणजे परत परत येणे, ते अक्षर त्या ओळीमध्ये परत परत येणे. आणि त्यामुळे काय होतं, त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. कळलं. म्हणजे एखादा शब्द किंवा अक्षर परत परत येतं आणि त्यामुळे त्या कवितेला फार छान असं नाद येतो. एक उदाहरण मी बघा, उदाहरण वाचते. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनुच्या चरण अनिल भरण निघाले. ह्या दोन ओळीमध्ये तुम्हाला नि या प्रकारचा नाद आपल्याला जाणवतो. ह्यालाच अनुप्रास असं म्हणतात. म्हणजे शब्दातला भाषेतला हा एक अलंकार आहे. आता त्याच्यातला पुढचा आपण बघितलं होता लाटानुप्रास. हे आपण वाचून घेतलं होतं. हे पंचक स्तोत्र आहे, दृश्य पंचक स्तोत्र आहे, समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं. आता ह्याच्यानंतर आपण घेणार आहोत अर्थ अलंकार. मगाशी आपण वाचले ते होते शब्द अलंकार. आज आपण घेणार आहोत त्यातला दुसरा भाग आहे तो अर्थ अलंकार. बरोबर आहे. तर आता वाचनासाठी मी एकेका शाळेला बोलवणार आहे आणि त्या शाळेने यायचंय, वाचन करायचं. नुसतं वाचन नाही, व्यवस्थित वाचन करायचं. मी सांगेन मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आपल्या जे
मॅडम तुमचा आवाज व्यवस्थित नाही येत आहे. मॅडम तुमचा आवाज व्यवस्थित नाही येत आहे. तुम्ही परत मॅडम तुमच्या कळण्यासाठी फार चांगलं असतं. पटकन करता येईल. मॅडम तुमचा आवाज दिसते. टीचर आवाज नाही येत आहे. आवाज इथे शाळा नाही थोडं येत आहे आता. बाबा मॅडम आवाज ब्रेक होतोय तुमचा. क्लिअरिटी येत नाही आवाजाची. आता येतो का आवाज? येत आहे. आवाज येतो का आता? येत आहे. बेटा बाळा आता आवाज येतोय का? आवाज येतो का आता? हो मॅडम. एक मिनिट आता बघू. आता आवाज वाढवून बघते आणखीन काय येतोय का. हा ओके. नेट प्रॉब्लेम. मॅडम तुमचा आवाज बरोबर नाही येत आहे. ब्रेक होत आहे. हा हा ठीक आहे. आता मॅडम तुमच्या आवाज केव्हा नाही. आवाज येतोय का सगळ्यांना? हा एक मिनिट. एक मिनिट बळ नाही करायचा. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हा मग आता खडकीची शाळा आहे. खडकीची शाळा त्यातल्या विद्यार्थ्यांनी येऊन वाचन करायचंय. आपला अर्थालंकारचं आहे. खडकीची शाळेतले विद्यार्थी अनम्यूट करून एकाने येऊन वाचन करायचंय. खडकी मला नाव अरे काय प्रॉब्लेम आहे याचा.
एक मिनिट हा. हा आली हा. एक मिनिट हा येणार. म्हणजे नेट मॅडम स्क्रीन नाही दिसत आहे. हा हा देते दिसणार तर. दिसली स्क्रीन? नाही मॅडम. चला स्क्रीन तर दिसत नाहीये. मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आता. त्याचा काय प्रॉब्लेम मला कळत नाही येत होता. तर आपण आता बघणार आहोत अर्थालंकार. त्याच्यामध्ये उपमा बघणार आहोत. आणि उपमामध्ये मी तुम्हाला ते वाचून दाखवते त्याची व्याख्या. उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. या अलंकारात दोन भिन्न गोष्टी साम्य पाहिले जाते. एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे असे वर्णन असते. दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने येथे वर्णन केलेले असते. येथे उपमा हा अलंकार होतो. पहिल्या वस्तूला उपमेय आणि दुसऱ्या वस्तूला उपमान म्हणतात. दोन वस्तूंमध्ये साधर्म्य दाखवण्यासाठी बघा उपमा देतो म्हणजे काय करतो, एक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीसारखी आहे हे आपल्याला जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण उपमा हा अलंकार वापरतो. बरोबर आहे. उपमा हा अलंकार वापरतो आणि आपण म्हणतो की एक गोष्ट जी आहे ती दुसऱ्या गोष्टीसारखी आहे. मॅडम स्क्रीनवर दाखवा बोर्ड, त्याच्यानंतर वाचून दाखवा, असं काही त्यांना समजणार नाही. सर ते स्क्रीनचा काय प्रॉब्लेम होते मला कळत नाहीये. तो शेअर होत नाहीये. आय डोंट अंडरस्टँड. स्क्रीन शेअर मध्ये एरर दाखवतात ते. या बोलता तुम्हाला आवाज. मॅडम तुमचा आवाज नाही येत आहे. हा बाळा 2 मिनिटं थांब. मी स्क्रीन शेअर करते ना. मॅडम तुमचा आवाज नाही येत आहे.
बंद कर. आवाज आहे ना ओय गो गाना आम्ही काय सोडून गाना ते आम्ही बोंबलू त्या मुखे जेव्हा फोना होईल बोलते ना हा, आता तेच करावं लागणार आहे. चला, स्क्रीन शेअर होत नाही व्यवस्थित, त्यामुळे आपण आज बघणार आहोत. आपले सगळ्यांना आवाज येतोय आता तरी? आवाज येतोय ना? हो मॅडम. हो बस. हो मॅडम येतो. हा, आता आपण पॅरेग्राफ घेणार आहोत, अनसीन पॅसेज. त्याच्यामध्ये आपण आज बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगणार आहे. पॅरेग्राफ, पॅसेज, आणि आपण आज त्याच्यावर काम करायचं आहे, कारण आपलं इंटरनेट चांगल्या प्रकारे चालत नाहीये आज. तर बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. ते लाल बाल पाल या त्रिकुटापैकी एक होते. टिळक हे भारतीय स्वतंत्र चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले. बाळ गंगाधर टिळक यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काय सांगितलं होतं की ते भारतीय असंतोषाचे जनक आहेत. आता बाळ गंगाधर टिळक यांचं नाव आहे केशव गंगाधर टिळक. त्यांना लोकमान्य ही पदवी देखील बहाल करण्यात आली. त्याचा अर्थ लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला असं होतो. लोकमान्य म्हणजे मान्य असलेले, कारण लोक त्यांना नेता मानत होते. महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटले. महात्मा गांधींनी पण त्यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हणून संबोधलं आहे. आणि लोकांच्या दिलेली पदवी लोकमान्य ही होती, कारण ते लोकांचे आवडते नेते होते. केशव गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे एका मराठी हिंदू चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. आता जे सध्याच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे, त्यांचा जिथे जन्म झाला तो रत्नागिरीत आहे, आणि ते ठिकाण आता रत्नागिरी जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे. त्यांचे वडिलोपार्जित गाव चिखली होते. त्यांचे जे जन्मगाव आहे ते चिखली आहे. त्यांचे वडील गंगाधर टिळक हे शाळा शिक्षक होते, आणि टिळक 16 वर्षाचे असताना त्यांचे निधन झाले. बाळ गंगाधर टिळक हे 16 वर्षाचे असताना त्यांचे वडिलांचं निधन झालेलं आहे, आणि त्यांचे वडील हे पण शिक्षक होते. 1871 मध्ये वडिलांच्या मृत्यूच्या काही महिने आधी 16 वर्षाचे असताना टिळकांचा तापीबाई यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर त्यांचे नाव बदलून सत्यभामाबाई ठेवण्यात आले. आता त्यांच्या वडिलांचा, टिळकांच्या वडिलांचा मृत्यू 1871 मध्ये झालेला आहे, आणि त्याच्या काही महिने आधीच टिळकांचा अगदी 16 वर्षाचे असताना विवाह झाला, कारण तेव्हा लहानपणी विवाह करण्याची पद्धत होती. आणि त्यांच्या पत्नीचे पूर्वीचे नाव होते तापीबाई, आणि लग्नानंतर सत्यभामाबाई हे नाव ठेवण्यात आले, आणि तेच नाव सगळे आपल्याला माहित आहे.
त्याच्यानंतर त्यांनी 1877 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात प्रथम श्रेणीत कला शाखेची पदवी घेतलेली आहे. कला म्हणजे आपण आजकाल त्याला आर्ट्स म्हणतो. त्याच्यामधून त्यांनी कोणता विषय घेतला? गणित, जो आपल्या सर्वांना फार कठीण वाटतो. पण त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये ते पास केलेले आहे त्यांनी, आणि त्यांनी पदवी घेतलेली आहे. नंतर त्यांनी काय केलं? LLB केली. LLB कोर्समध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांनी MA चा अभ्यासक्रम अर्धवट सोडला. आता LLB कसली माहिती आहे ना, परीक्षा असते ती वकिलीची, तर त्याने ती पण परीक्षा पास केलेली आहे. 1879 मध्ये त्यांनी सरकारी लॉ कॉलेजमधून LLB पदवी प्राप्त केली. म्हणजे 1879 मध्ये ते लॉ पदवी त्यांनी घेतलेली आहे. पदवी घेतल्यानंतर टिळकांनी पुण्यातील एका खाजगी शाळेत गणित शिकवायला सुरुवात केली, कारण गणित त्यांचा आवडता विषय, आणि त्याच्यात त्यांनी पदवी पण घेतलेली. प्रथम श्रेणीमध्ये आले ते. टिळकाने सार्वजनिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. ते म्हणायचे, धर्म आणि व्यवहारिक जीवन वेगळे नाही. केवळ स्वतःसाठी काम न करता देशाला आपले कुटुंब बनवले, हाच खरा आत्मा आहे. फार सरळ आणि छान व्याख्या होती. त्याने सांगितले की धर्म आणि व्यवहारिक जीवन हे काही वेगळं नाहीये. फक्त स्वतःसाठी काम नाही करायचं, तर आपण देशासाठी पण काम केलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं, आणि ते परफेक्ट होतं. आता बघा, 1880 मध्ये गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर या त्यांच्या काही महाविद्यालयीन मित्रांसह त्यांनी माध्यमिक शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. म्हणजे त्यांचे जे सहकारी होते त्यांनी सगळ्यांनी मिळून ही शाळा सुरू केली, जिचं नाव आहे न्यू इंग्लिश स्कूल. तसंच त्यांनी भारतातील तरुणांसाठी शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे त्यांचे ध्येय होते. शाळेच्या यशामुळे त्यांनी 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून ही नवीन शिक्षण प्रणाली सुरू केली. जे त्यांनी शाळा पण काढली 1880, आणि ती व्यवस्थित चालली, त्यामुळे त्यांनी 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, ज्याच्यावर त्यांनी तरुणांसाठी शिक्षणासाठी सोय होईल असं त्यांनी बघितलं. त्याच्यानंतर परत लगेच दुसऱ्या वर्षी 1885 मध्ये माध्यमिकोत्तर शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. टिळक हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित शिकवत. त्यांनी, आता तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये या सगळ्या संस्था अजून पण आहेत, शिक्षण संस्था ज्याने टिळकाने सुरू केलेल्या त्या पुण्यामध्ये अजून पण आहेत. आणि त्यांनी स्वतः जेव्हा 1885 मध्ये कॉलेजची स्थापना केली, तेव्हा ते स्वतः तिथे गणितचे शिक्षक म्हणून शिकवत होते. त्याच्यानंतर आहे लोकमान्य टिळकाने त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वायत्ततेसाठी लढा दिला. नुसतं शिक्षण नाही, तर त्यांनी भारत स्वतंत्र करण्यासाठी बरंच काम केलेलं आहे. त्यांनी ब्रिटिश राजवटीपासून भारत स्वतंत्र होण्यासाठी लढा दिलेला आहे. त्यांना अनेक प्रसंगी तुरुंगवास भोगावा लागला. मंडाले येथे ते दीर्घकाळ तुरुंगात होते. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मंडाले येथे ते तुरुंगात होते, आणि सुद्धा दीर्घकाळ. त्यांनी विशेषतः स्वराज्याच्या लढ्यासाठी काँग्रेसच्या मवाळ वृत्तीला विरोध केला. ते त्यावेळच्या सर्वात प्रतिष्ठित जहालवादीपैकी एक होते. ते जहालवादी होते. त्यांना मवाळ वृत्ती बिलकुल चालत नव्हती किंवा आवडत नव्हती. 1896च्या उत्तरार्धात बुबोनिक प्लेगचा प्रसार मुंबई ते पुण्यापर्यंत झाला. जानेवारी 1897 पर्यंत या रोगाने महामारीचे रूप धारण केले. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, हा रोग म्हणजे प्लेग.
है ना. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ब्रिटिश भारतीय सैन्य आणले गेले आणि प्लेगला आळा घालण्यासाठी कठोर उपाय योजले. प्लेग इतका फैलावला की त्याला आळा घालण्यासाठी त्यांना सैन्य बोलवायला लागलं ब्रिटिशांना. तेव्हा ब्रिटिश राज्य होतं आपल्याकडे. पण ते सैनिकाने त्यांना काय आदेश दिला होता, तर त्या सैनिकांना सांगितलं होतं ते काय करायचे, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करून घेऊ लागले. आणखी साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे लत्ते सर्रास जाऊन टाकू लागले. त्यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. बघा, ज्यांना रोग झाला त्यांची गोष्ट तर वेगळी, पण ज्यांना नव्हता झाला त्यांना पण हे जे लोक होती ते ब्रिटिश त्रास द्यायला लागले. त्यांचं सामान फेकून देत होते, त्यांचे कपडे लत्ते जात होते. आता झालं काय, रॅड साहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहेत अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकाने केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हा टिळकाने अग्रलेख या संदर्भात आहे. तर टिळकाने ह्याला कडकडून विरोध केला की हे जे सरकार करतंय ते बरोबर नाही. आता लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. त्यामुळे ह्या त्रिकुटाला लाल, बाल, पाल असे नामकरण मिळाले. बरोबर आहे ना, हे तुम्ही ऐकलेलं आहे. लाल, बाल आणि पाल ते कोण कोण कळले ना, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. लाल, बाल, पाल. तसंच टिळकाने काय केलं, सार्वजनिक उत्सवांची सुरुवात केली. राजकीय जनजागृतीसाठी त्यांनी 1893 साली टिळकाने गणेशोत्सव सुरू केला, जो आता खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे होतो, मुंबई, पुण्यामध्ये. परत आणि महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शिवाजी जयंतीला व्यापक स्वरूपात साजरी केली. आपल्या इथे पण आता गणपती उत्सव आणि शिवजयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी करतात. ह्याचं श्रेय कोणाला आहे, तर टिळकांना आहे. त्यांनी जनजागृतीसाठी हे सुरुवात केलेली आहे. शिवजयंती आणि गणेशोत्सव ह्या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते. बघा किती छान उद्दिष्ट होतं की यामधून आपण लोकांना जनजागृती करायची. तेव्हा मग ते पोवाडे किंवा नाटकं अशी बसून ते जनजागृती करण्यात यायची. पुढे आता त्यांची पत्रकारिता याच्याबद्दल बघणार आहोत. टिळकाने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इसवी सन 1881 साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते, तर मराठा हे इंग्रजीतून. म्हणजे केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे, न्यूजपेपर त्यांनी सुरू केले. केसरी मराठीतून असायचं आणि मराठा हे इंग्रजीमधून येणारं वृत्तपत्र होतं, म्हणजे पेपर होता. टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते, तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासक्रम पण त्यांनी केला होता. त्यांची 2 पुस्तके ओरायन आणि आर्टिक होम ऑफ वेदास विषय अभिनव व नाविन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांची 2 पुस्तके जी आता नाव सांगितली ते त्यांनी स्वतः लिहिलेली आहेत. आता इथे आपल्याला त्यांचा एक कुटुंबाचा फोटो दाखवलाय, पण तो तुम्हाला दिसणार नाही, स्क्रीन शेअर होत नसल्यामुळे. परत एकदा त्यांच्या बद्दलची माहिती मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवते. टिळकांचा जन्म जुलै 23, 1856 रत्नागिरी, महाराष्ट्रात झालेला आहे. त्यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 मध्ये पुणे, महाराष्ट्र इथे आहे. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांचे केसरी आणि मराठा हे वृत्तपत्रे
फार प्रसिद्ध आहेत. तर आणि त्यांचे वडिलांचं नाव गंगाधर रामचंद्र टिळक, आईचं नाव पार्वतीबाई आणि पत्नीचे नाव सत्यभामाबाई. आणि त्यांचा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे सगळ्यांना वाक्य माहितीच आहे, बरोबर. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या वेळी आपण आपला जो अलंकार आहे त्याचा पुढचा भाग घेणार आहोत. पण त्याच्या आधी जो आपण अलंकाराचे जे प्रकार मागच्या सेशन मध्ये शिकले होतो ते एकदा रिवाइज करायचे सगळ्यांनी आणि व्यवस्थित त्याची व्याख्या आणि पाठांतर करून यायचंय. पुढच्या सेशन मध्ये आपण आपला अलंकाराचा उर्वरित भाग जो आहे तो आपण घेणार आहोत. त्याचं नाव आहे अर्थालंकार. शब्द अलंकाराचा आपण मागच्या सेशनला घेतलेला आहे. पुढच्या वेळी आपण घेणार आहोत अर्थालंकार. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. बाय मॅडम. बाय गुड नाईट मॅडम. मॅडम